संजय भाऊचे। यस। अमोल सर, बहुत बढ़िया सर। सर कितने दिनों से आप इस फैमिली से जुड़े हो? 2 महिने झाले सर मला मी फॅमिलीला जॉईन होऊन. हम्म. या म्हणजे आता तुमच्याकडे बघितलं तर वाटतंय की तुम्ही वजन कमी करण्यासाठीच या फॅमिलीला जॉईन झाला आहात. या 2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये काय काय बदल झाले आहेत? सर पहिला माझं वजन 156 किलो होतं. बर. आता माझं वजन 135 किलो आहे सर. 135, जवळजवळ 21 किलोचा फॅट लॉस. 2 महिन्यात 21 किलो कमी झालेला आहे सर. वाव, अमेझिंग. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि टाळ्या वाजवा तुम्ही स्वतः, आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण 2 महिन्यात 21 किलोचा फॅट लॉस हा सगळ्यात अमेझिंग असा रिझल्ट आहे. काय तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला असेल. तुम्ही 2 महिन्यामध्ये किती कमी केले आणि अमोलजीनी किती कमी केले हे तुम्ही कम्पेअर करू शकता. सर तुम्ही याच्या अगोदर वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का, आणि असा बदल होईल असं वाटलं होतं का याच्या अगोदर तुम्हाला कधी? पहिला सर जिमलाही जात होतो पण काय वजन कमी होत नव्हतं. येस. परत बोला बोला. परत त्या फॅमिलीला जॉईन झाल्यावर पहिल्या महिन्यात सर 13 किलो वजन कमी झालं माझं. बहुत. आता ह्या महिन्यात सर दुसऱ्या महिन्यात 8 किलो वजन कमी झालं सर. टोटल 21 किलो 2 महिन्यात कमी झालं. येस सर, याच्यावरून मला वाटतं की तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम रेट खूप चांगला आहे आणि नक्कीच तुम्ही आयडियल वेटवर येणार आहात. कारण असं इतकं अमेझिंग रिझल्ट कुणाच येऊ शकत नाही. लय झालं तर फार 5 किलो पर्यंत होऊ शकतं, 2 किलो पर्यंत होऊ शकतं. पण तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम चांगला असल्यामुळे तुमचं वजन खूप चांगला रिझल्ट चांगलेला आहे. तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की यांचा रिझल्ट फास्ट आलाय आणि माझा एवढा फास्ट काय येत नाही, म्हणून बाकीच्यांनी नाराज व्हायचं नाही. कारण यांच्या शरीराची ठेवण वेगळी आहे आणि तुमच्या शरीराची ठेवण वेगळी आहे. यांचा जो उष्मांक आहे किंवा अन्न पचन करण्याची जी क्रिया असते ते यांच्यामध्ये फास्ट होते आणि बाकीच्यामध्ये स्लो मंद गतीने होते. त्यामुळे त्यांचा रिझल्ट जरा हळू येतो, पण रिझल्ट हा 100% येणार असतो. त्यामुळे बाकीच्यांचं फास्ट वेट लॉस होते आणि माझं होत नाही, म्हणून कोणी नाराज व्हायचं नाही. कुणाला 3 महिने लागतील, कुणाला 4 महिने लागतील, कुणाला 5 महिने लागतील, पण नक्कीच रिझल्ट तुमचा 100% येणार आहे. 2450 होता सर रेस्टिंग मेटाबॉलिझम रेट. 2450. येस येस, जबरदस्त आहे. कारण बऱ्याच लोकांचं हे 1600 1700 जास्तीत जास्त 2000 पर्यंत असतो, पण यांचा 2400 म्हणताना इतका फास्ट रिझल्ट आलेला आहे. याचं कारण हे आहे. सर जिमची लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल काय फरक आहे? जिम सुरू असताना का वजन कमी झालं नाही असं वाटतं तुम्हाला, आणि आता का वजन कमी झालं असं वाटतं? तर जिमला जात होतो तेव्हा हात पाय दुखत होते सर. पण आता इथं जॉईन झाल्यापासून काय त्याचा त्रास ही काय होत नाही. येस. आणि जिम मध्ये कधी कार्डिओ वर्कआउट केला होता का आपण? कधीच नाही सर. का केला नाही? तिथं सांगितलं गेलं नाही की तुम्ही करत नव्हतं? नाही, तिथं सर मशीनवरच पळवायची फक्त. येस. ठीक आहे. तिथं कसं असतं, बऱ्यापैकी लोकांना मी सांगू इच्छितो इथं की काय असतंय, जिम मध्ये जोपर्यंत तुम्ही ते पैसे देत नाही पर्सनल कोचिंगचे, तोपर्यंत तुम्हाला कोण काय सांगितलं जातं. तुम्ही फक्त एकदा त्या तिथं शिकायसाठी जाता, पण ते स्वतः शिकायचं असतं. एकदा पैसे भरले की त्यांचा प्रश्न मिटतो. तुम्ही विचारायचं काय करायचं ते फक्त एवढं सांगतात. आणि इथं कसं आहे, तुम्हाला कोच पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं, कारण रिझल्ट काढणे ही कोचची जबाबदारी असते आणि त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करणं ही तुमची जबाबदारी असते रिझल्ट स्वतःचा काढून घेण्यासाठी. कोच सांगतोय आणि तुम्ही ऐकत नाही, तर त्यावेळेस तुमचा रिझल्ट नक्की येत नाहीये. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कोचला कॉल कराल, तुम्हाला अडचणी सांगाल, त्यावेळी तुमचा रिझल्ट असा निखारून येणार आहे. त्यामुळं असं एकदा तुम्ही आहार घेतलाय, मागवलाय आणि गप बसलाय, तर जरी सुद्धा तुमचा रिझल्ट चांगला येणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2 दिवसानं 3 दिवसानं तुमच्या कोचला कॉल करायचा आहे. ज्यावेळी तुमच्या कोचचा कॉल तुम्हाला येईल त्यावेळी त्यांचं ऐकायचं आहे तुम्ही, तर तुमचा रिझल्ट चांगला येतो. आता कसं वाटतंय सर 21 किलोचा फॅट लॉस झाल्यानंतर? आता सर रिलॅक्स वाटते एकदम हलका हलका. बर, रिलॅक्स वाटतंय. आणि काय बदल? म्हणजे सर पहिला उठायला बसायला त्रास होत होता, जेवायला येत नव्हतं, बसून खाली जखमा होते. अशा इथं जखमाही होत्या सर सगळ्या चरबीमुळं. येस येस येस. कारण चरबी जर वाढली तर लोकांना अजून इतकं गांभीर्य नाहीये चरबीचं, जे बेडवर जाऊन आले. चरबीच्या गाठी बी होत्या. येस येस. आता कमी झाले सर चरबीच्या गाठी? पूर्ण निघून गेलेत सर. येस, इथे एक डिस्क्लेमर देऊ शकतो मी, कारण हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे चरबीच्या गाठी कमी होणे. बऱ्याच लोकांच्या अंगावर चरबीच्या गाठी येतात. त्या काय येतात, तर कारण तुमचं शरीर ते चरबीचं वापर करत नाहीये.
ऊर्जा म्हणून चरबीचा वापर ज्यावेळी करत नाही त्यावेळी अतिरिक्त चरबी आपल्या अंगात साठते आणि त्यामुळे ओबेसिटीचा त्रास सुरू होतो आणि त्यानंतर तुमच्याकडे मग शुगर बीपी यासारखे हळूहळू आजार यायला सुरुवात होते. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, चरबी हा खूप घातक असा घटक आपल्या शरीरामध्ये आहे. तो कधीच वाढू देऊ नका, कारण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्या आयसीयूच्या बेडमध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही. पण त्याच्या अगोदर तुम्ही ते समजून घ्यावं आणि मला काहीच नाही, मी फिट आहे असं समजणाऱ्याने एकदा मला वाटतं एकदा कॉलवर येऊन 1 तास वर्कआउट करावा. 1 तास जर त्यांना वर्कआउट झाला न थांबता तर मी म्हणतो ते नक्कीच फिट आहे. तर तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा जोडला गेला त्यावेळी तुम्हाला पूर्ण 1 तास वर्कआउट करू शकला का? नाही सर, पहिल्यांदा एवढं करत नव्हतो. थोडं करायला थोडं बसायला. हा. मग आता तुम्ही, मी दररोज बघतो तुम्ही डान्स सुद्धा इतक्या ऊर्जेनं करता. तर खूप जबरदस्त असं एनर्जी वाटते, कारण त्या 45 मिनिटानंतर सुद्धा तुम्ही खूप असे उत्साही असता. म्हणजे तुमच्या त्यावेळी एनर्जी आता पूर्ण आलेली आहे असं जाणवते आम्हाला. हो सर. तुम्हाला जाणवते का ते? काय म्हणलं? एनर्जेटिक वाटतंय का आता? हो सर, वाटतंय सर, वाटतंय. येस. आणि काही बदलाव झाले तुमच्याकडे? म्हणजे सर पहिला हे असं चालायला हे ताप होत होता, कुठं पायऱ्या चढाय म्हणल्या चढता येत नव्हतं. आता सगळं व्यवस्थित जाता येतंय, काय नाही, त्रास होत नाही. येस. आणि एकदम पावसाळ्याची भेटतो आहे का तुम्हाला सांगतो. हा. तिथं बसलो, खुर्चीच मोडली. येस. कदाचित खुर्ची कमजोर असेल. नाही ऐका सर, कटिंग करायला गेलो का हा. तिथं खुर्चीवर बसत नव्हतो. येस. आता बसतो निवांत आरामात. बर, आता त्यासाठी कोणकोणते असं विचारलंय की एक आणि प्रश्न विचारलाय आपल्याला की कोणकोणते न्यूट्रिशन तुम्ही घेता? सर फॉर्म्युला 1 येस. आणि फॉर्म्युला 2 सर. येस. आता तुम्ही सध्या फॉर्म्युला 2 वर आहात. हा, सेल्युलोज ऍक्टिव्हेटेड फायबर, मल्टीव्हिटॅमिन. येस. मल्टीव्हिटॅमिन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर फॉर्म्युला 2. आणि कोणी सुद्धा बजेटचा विचार करू नका. ठीक आहे. टार्गेटेड न्यूट्रिशन कोणते चालू आहेत सर? कॅल्शियम. येस. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यांचं खूप 100च्या किलो वजन जर पुढे असेल तर त्यांनी कॅल्शियम नक्कीच घ्यावं, कारण ज्यावेळी तुमचं एवढं वजन वाढतं त्यावेळी तुमच्या हाडाची काठिण्य पातळी कमी होत असते, ठिसूळपणा वाढलेला असतो, त्यावेळी कॅल्शियमची कमतरता नक्कीच होत असते. आणि महिलांनी कंपल्शन कॅल्शियमची गोळी सुरू करावी. तर खूप छान असा रिझल्ट आहे. आमचे जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सर आहार योग्य प्रमाणात घेतला, कोचचं मार्गदर्शन हे ऐकलं का सर, वेट लॉस होतोय सर. येस. आता किती कमी करायचं अजून सर 31 किलो. येस. आता वाटतंय तुम्हाला कमी होईल असं? होणार की सर? येस. हाच कॉन्फिडन्स आपल्या फॅमिलीला जोडल्यानंतर येतो, याच्या अगोदर येत नाही, कारण 100 ग्रॅम सुद्धा आपल्या इकडे तिकडे वजन हालत नसतं. खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे सर तुमचा. अमेझिंग असा रिझल्ट होणार आहे. कदाचित ऍडल्वेटर आल्यानंतर तुमचे होर्डिंग लागतील सर. तुम्ही एक आयडल पर्सन असाल आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीसाठी. खूप खूप शुभेच्छा सर पुढील जर्नीसाठी. नंतर आणि तुमचा आम्ही एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी तयार आहोत काही दिवसानंतर की तुम्ही ऍडल्वेटर यावं.